नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक जे पद आता पदभरती होणार आहे. शासनानं नुकतीच म्हणजेच आताच जे आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी सांगत होतो की तुम्हाला ग्रामसेवकमध्ये सायन्स हा विषय तुम्हाला कसा कव्हर करायचा आहे. तर सायन्समध्ये ग्रामसेवकमध्ये आपण सायन्स बघणार आहोत. सायन्समध्ये पहिला फिजिक्स आहे मित्रांनो. यावर्षी नोकरी लागणं खूप महत्त्वाचं आहे, माझा असो किंवा तुमचा असो. कारण की जे लोक जे आहेत ते नावं ठेवत असतात की काही गोष्ट जर नाही झाली तर याच्यानं काहीच नाही होणार असं जे आहे ते जाहीर करत असतात त्यांच्या हिशोबानुसार. पण तुम्हाला ही गोष्ट एक सिद्ध करून दाखवायची आहे की तुम्हाला लोक काय म्हणायचे. जिन्होंने नहीं पलटे एक भी किताबों के पन्ने, जिन्होंने नहीं पलटे एक भी किताबों के पन्ने, वो भी तुम्हारी मेहनत का हिसाब मांगेंगे, तो इसलिए डटे रहना तुम. जिन्होंने कुत्र्याला दगड मारला म्हणूनच कुत्रं तुझ्या पाठीमागं लागलं. ॲक्शन रिॲक्शन हे गतिविषयक नियम. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे दाब. त्याला आपण दाबाला काय म्हणू शकतो, प्रेशर. हे फिजिक्समध्ये प्रेशर काय असतं ते बघायचं आपल्याला, पास्कल्स लॉ. त्याच्यानंतर चुंबकत्व, मॅग्नेटिझम, गतिविषयक नियम, दाब, चुंबकत्व आणि ऊर्जा कार्यशक्ती. त्याच्यानंतर विद्युतधारा, विद्युतधारा. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फिजिक्समध्ये बघायच्या आहेत. फिजिक्समध्ये खूप कमी जे आहे ते सिलेबस आहे फिजिक्सचा. आणि ग्रामसेवकमध्ये सायन्सचा सिलेबस खूप छोटा आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला इग्नोर करू नका. तुमचे 4 प्रश्न म्हणजेच 8 मार्क जे आहेत ते फिक्स करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 5 घटक आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक म्हणजेच गतिविषयक नियम, दुसरा दाब, तिसरा चुंबकत्व, चौथा ऊर्जा कार्यशक्ती आणि 5वा म्हणजेच आपला विद्युतधारा. हे आपल्या क्लासच्या नोट्स बघणं, क्लासचा व्हिडिओ 10 ते 15 मिनटाचा मी व्हिडिओ बनवल आणि तुम्हाला त्या 15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये एक जे आहे टॉपिक मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर त्याच्यानंतर आता आपण केमिस्ट्रीचा सिलेबस बघू आहोत. केमिस्ट्रीचा सिलेबस आणि केमिस्ट्रीच्या सिलेबसमध्ये फिजिक्सपेक्षा थोडा जास्त सिलेबस आहे. आणि हे जे सिलेबस आहे हे छोटे टॉपिक आहेत, खूप लहान टॉपिक आहेत. हे आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत केमिस्ट्रीमध्ये. ह्याच्यामध्ये अणू व अणूची संरचना, दुसरा टॉपिक आहे रासायनिक बंध, द्रवाची संकल्पना, पदार्थाचे रासायनिक वर्गीकरण, आवर्त सारणी म्हणजेच पिरियडिक टेबल आपण त्याला म्हणतो, मूलद्रव्याचे वर्गीकरण, एलिमेंटल क्लासिफिकेशन आहे ते, धातुके क्षार, कार्बनचे जग. हा टॉपिक तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे, कार्बनचे जग. आणि ही आवर्त सारणी, ह्याच्यावरच प्रश्न येतात बघा सगळ्यात जास्त. आवर्त सारणी, कार्बनचे जग आहे. मूलद्रव्याचे वर्गीकरण पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आम्ल आणि आम्लारी. तर तुम्ही काय करायचे माहिती आहे का, आम्ल आणि आम्लारीच म्हणायचे, आलमारी म्हणायचं नाही. आम्ल आणि आम्लारी. आणि शेवटचं आहे रासायनिक अभिक्रिया. जसं झिंक म्हणते, झेडएनएसओ4मध्ये कॉपर टाकलं तर कॉपर सल्फेट बनतं, ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. तर हे जे आहे सिलेबस आहे केमिस्ट्रीचा, छोटा सिलेबस आहे, जास्त काय नाही. एक 10च पॉईंट आहेत, 10च टॉपिक आहेत आणि चांगल्या रीतीने समजून सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर आता आपण बघू ह्याचा बायोलॉजीचा सिलेबस. बायोलॉजीमध्ये जे आहे ग्रामसेवकसाठी बायोलॉजीमध्ये फिजिक्स बघितलं, केमिस्ट्री बघितलं, आता बायोलॉजी बघायचे. बायोलॉजीमध्ये जे आहे ते झुलॉजीमध्ये रक्ताभिसरण संस्था, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी काय रक्ताभिसरण संस्था आहे, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, त्याला आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमसुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर श्वसन आहे, श्वसननंतर उत्सर्जन आहे, उत्सर्जन म्हणजे एक्सक्रिशन, हे त्या श्वसन क्रियेमध्ये हा येतो, उत्सर्जनमध्ये हा येतो. पचन संस्था, डायजेशन सिस्टीम, त्याच्यानंतर प्रजनन संस्था, अस्थिसंस्था, आणि त्याच्यानंतर 7वं आहे पोषण. म्हणजे पहिलं आहे मित्रांनो, बायोलॉजीमध्ये पहिलं आहे रक्ताभिसरण संस्था, दुसरा श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, पचन संस्था, प्रजनन संस्था, अस्थिसंस्था, 7वं पोषण म्हणजेच आपण जे न्यूट्रिशन म्हणतो ते न्यूट्रिशन. मानवातील समन्वय म्हणजे आपल्या बॉडीतले वेगवेगळे ऑर्गन एकमेकाशी कसं इंटरॅक्ट करतात ते. त्याच्यानंतर पेशी. ह्या सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो ह्याच्यावरच प्रश्न आला तर येणार आहे तुमच्या ग्रामसेवक पेपरला. याच्यावर प्रश्न 100% येऊ शकतो. पेशी कशा काम करतात वगैरे, किंवा पेशीमध्ये कोणते घटक असतात, राईट. त्याच्यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण. वनस्पतीमध्ये जे आहे ते वेगवेगळे आपण काय म्हणतो डिव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये वेगवेगळे जे आहेत ते प्राणीशास्त्रामध्ये आपल्याला कोणते घटक आहेत. त्याच्यामध्ये प्रोटोझोआ, त्याच्यामध्ये ॲमेबा, प्रोटोझोआ, त्याच्यानंतर सिलिया काय असतात, फ्लाजेला काय असतो, अजून त्याच्यामध्ये भर पडली तर त्याच्यामध्ये
स्पॉन्जेस बघायचे आहेत आपल्याला आणि त्याच्या प्राणीशास्त्रामध्ये स्पॉन्जेस बघायचे आहेत. त्याच्यानंतर सेलेंट्रेटा बघायचे, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला प्राणीशास्त्रात बघायच्या आहेत. तर हा झाला तुमचा ग्रामसेवकचा सायन्सचा टोटल सिलेबस जे आहे मी तुम्हाला इथं माझ्यासोबत डिस्कस केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या जे सिलेबस आहे, आता मी तुम्हाला सांगतो की हे जे सिलेबस आहे ना, इतकं हे जे बोर्ड आहे वरी लाईट असल्यामुळे इथं बोर्ड जे चमकायला लागला आहे, हे चमकायला लागला, मी बघितलं कॅमेऱ्यामध्ये ते दिसना गेला आहे. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, मी जे तोंडानं सांगालो, आता मी बघा, मी इकडचं तर तुम्हाला ठळक दिसायला हे मलाही माहीत आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे पोषण सिलेबस लिहून घ्यायचं आहे. पोषण, मानवातील समन्वय, पेशी, वनस्पतीचे वर्गीकरण आणि प्राणीशास्त्र, हे जे आहेत टोटल 12 पॉईंट्स आहेत, 12 टॉपिक्स आहेत. हे 12 टॉपिक जे आहेत बायोलॉजीचे, तसेच 10 टॉपिक्स केमिस्ट्रीचे आणि जवळपास 5 टॉपिक फिजिक्सचे. एवढा तुमचा विज्ञानचा सिलेबस आहे आणि एवढ्यातून तुम्हाला 4 मार्क भेटणार आहे. 8 मार्क भेटणार आहेत. 4 प्रश्न आहेत या टॉपिकवर विचारणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल ग्रामसेवक व्हायचं, तर त्याच्यामधला हा सायन्सचा घटक तुम्हाला इग्नोर करता येणार नाही.